कोणत्याही कामाला मिशन स्टेटमेंट ध्येय वाक्य असतं. त्याची चाणक्य मंडळींनी 2 ध्येयवाक्य ठरवलीत की हे गाठायचं आपलं उद्दिष्ट हे. त्यातलं एक आहे राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत म्हणून. पण दुसरा आहे त्याचा या कथामालेशी संबंध आहे. ते आहे वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्व असलेली युवा पिढी तयार व्हावी म्हणून. टू डेव्हलप यूथ विथ ग्लोबल कॉन्शियसनेस अँड कॉम्पिटन्स. जग एक होत चाललं. IT, इंटरनेट, बायोटेक्नॉलॉजी, तथाकथित साम्यवादाचा पाडाव आणि भांडवलशाहीचा विजय, शीतयुद्धाचा शेवट, जगातलं आजपर्यंतच्या माणसाच्या इतिहासातलं सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून अमेरिकेचं स्थान. या सगळ्यामध्ये आपल्याला भारत देश म्हणून नव्या भिंती उभ्या करायच्या नाहीत. आपल्याला स्वतःमध्येच फुटलेला देश राहायचं नाही. आपल्यामध्ये शास्त्र तंत्रज्ञानात मागं पडलेला आणि जगात काय चाललंय याचं ज्याला भानच नाही, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाला बळी पडतोय असाही देश व्हायचं नाही. याउलट जगाच्या ऐक्याची स्वप्न पाहणारी तुमची माझी सर्वात पहिली आणि सर्वात प्राचीन संस्कृती. तुमच्या माझ्या प्रार्थनेत वसुदैव कुटुंबकम आहे. गणपतीची आरती झाल्यानंतर आपण म्हणतो त्यात पृथिवी समुद्र पर्यंत आया हा एकराट इति, एक राष्ट्र ही ध्यास आहे हा. पण ते होताना जर 100 कोटीचा देश आमचा दरिद्री फुटलेला स्वत्व विसरलेला असेल तर त्या एकत्वाची उगाच पूजा करण्यामध्ये काही अर्थ नाही. ते ढोंग आहे, ते दंभ आहे, तो खोटेपणा आहे. आपल्याला आपल्या परीने कणभराची भर घालण्यासाठीचं काम करायचंय. त्यामुळे ज्यांना या जगाचा एक होत जाणाऱ्याचं भान आहे, आणि नुसतं भान नाही, कॉन्शियसनेस, कर्तृत्व पण आहे. ती जागतिक स्पर्धा अंगावर घेण्याचं धैर्य आहे, शिंगावर घेण्याचं धैर्य आहे, क्रिएटिव्हिटी आहे, एक्सलन्स आहे आपल्या क्षेत्रातला, अशा युवा पिढीचा इथे ध्यास आहे. म्हणून ह्या कथा आहेत. आणि मोठं कर्तृत्वाचं स्वप्न पाहायचं आहे. पण काय जग आहे समजावून घेऊ. 5 राष्ट्रांच्या 5 गोष्टींमध्ये गुंफलेलं आहे. पण ती राष्ट्रांच्या उत्थानाची कहाणी. नुसतीच पूजा करून थांबलो तर काय अर्थ नाही. म्हणून 6वं म्हणजे तुमचा माझा भारत देश, त्याला मध्यवर्ती आपण कारगिल ठेवतो. आणि मग 7वी जवळजवळ कळायला लागल्यापासूनच्या आयुष्यभर जी अतिशय रम्य भारावून टाकणारी कहाणी मी ऐकत आलो, जमलं तिथे सांगत आलो, तिने आपण समारोप करणार आहोत. MBM टोरंटो योजित 4थे विश्व मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 ऑगस्ट लिव्हिंग आर्ट्स सेंटर मिसिसागा. कनेडियन मराठी इतिहास घडताना तुमची उपस्थिती. मराठीचे ठाई सकल विश्व एकरूप होय. संमेलन अध्यक्ष कविवर्य नाधव महानोर. नावाजलेले साहित्यिक, नामांकित सांस्कृतिक कार्यक्रम, दर्जेदार नाटक, संगीत, नृत्याविष्कार. स्वयंसेवकांना सहभागाचे आवाहन. रसिक श्रोत्यांना आग्रहाचे आमंत्रण. अर्ली बर्ड बुकिंग बिफोर May 31. www.vmsstoronto.com. लीना देवधरे 905-828-0822. आपण सगळे अमेरिकेला जगातली सध्याची महासत्ता म्हणून ओळखतो. पण अनेकदा ते ओळखत असताना ती महासत्ता असणे म्हणजे काय, त्याचं जे स्केल आहे, त्याचं जे मॅग्निट्यूड आहे, त्याची जी प्रचंड मोठी ताकद आहे, त्याचं भान, त्याला हिंदी उर्दूमध्ये एक फार छान शब्द आहे, तो म्हणजे एहसास, फील असणे. त्याचा फील असणे तो अनेकदा आपल्याला बसल्या जागी असतो असं नाही. किंवा आपल्याला वाटतं लष्कर आहे, अफगाणिस्तानवर स्वारी करता आली, इराकवर काही कारण नसताना करता आली, अमेरिका ही महासत्ता आहे. तर महासत्ता असणे म्हणजे काय हे आपण 2 छोट्या उदाहरणांमध्ये लक्षात घेऊयात. आजच्या तारखेला ज्ञात रेकॉर्डेड अशा माणसाच्या इतिहासात प्रथमच अशी वेळ आहे की सगळ्या जगात कोणत्या तरी एका देशाचा संरक्षणावरचा खर्च उरलेल्या सगळ्या देशांचा मिळून संरक्षणावर जेवढा खर्च होतो तेवढा एकत्र केला तर त्यापेक्षा जास्त खर्च अमेरिका करते. एकट्या अमेरिकेचं डिफेन्स बजेट हे जगातले उरलेले सगळे देश एका पारड्यात, त्यांच्यापेक्षा जास्त डिफेन्स बजेट एकट्या अमेरिकेचं.
भारतामध्ये आता आर्थिक समृद्धी वाढत चालल्याचं आपण म्हणतो. आपल्याला काळजी करायला हवी की त्या समृद्धीची फळं समाजाच्या सगळ्या घटकांना मिळतायत का. पण या वाढत चाललेल्या आर्थिक समृद्धी नंतरचं सुद्धा एक गणित लक्षात घ्या. ते म्हणजे आपलं जे कॉर्पोरेट सेक्टर आहे, ज्याचे शेअर बाजारामध्ये शेअर असतात. तुम्हाला मला कोणालाही तो विकत घ्यायचा असेल तर आपण शेअर बाजारात सूचना देतो किंवा आता कॉम्प्युटरवर ते उपलब्ध असतं. हा व्यवहार दुपारी 3 पर्यंत करावा लागतो. तो व्यवहार झाला, रेकॉर्ड झाला, एंटर दिलं, आपल्या नावाने शेअर खरेदी केले तर 5 वाजायच्या आत ज्या रकमेचे शेअर आपण खरेदी केले ती रक्कम प्रत्यक्ष भरावी लागते. ही पार्श्वभूमी लक्षात ठेवा. तर भारताचं अख्खं कॉर्पोरेट सेक्टर एकत्र केलं, सगळं प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता, पुणे, इतर स्टॉक एक्सचेंजेस यांच्यावर लिस्टेड जे शेअर आहेत त्यांचा आजचा भाव काय हे लक्षात घेतलं. आणि जर अमेरिकेने ठरवलं की भारताचं कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे सगळेच्या सगळे शेअर विकत घ्यायचे, तर खाटकन एक ऑर्डर देऊन अमेरिकेमधली कुठली कंपनी, अशा निदान 10 कंपन्या आहेत, फायनान्स एजन्सीज, वित्त पुरवठा करणाऱ्या निदान 10 अशा कंपन्या आहेत की एक ऑर्डर देऊन, ज्याच्यातली कोणतीही एक कंपनी एक ऑर्डर देऊन अख्खं भारताचं कॉर्पोरेट सेक्टर विकत घेऊ शकेल. त्याला थोड्याशा जास्त बोचऱ्या भाषेमध्ये म्हणतात भारत विकत घेऊ शकेल. फोनवर दिलेली एक ऑर्डर की आता दुपारी 3 पूर्वी भारतातल्या सगळ्या स्टॉक एक्सचेंजेसवर उपलब्ध असलेले सगळे शेअर्स विकत घ्या, 5 वाजता आणून कॅश भरतो 5 पूर्वी, तर घेऊ शकतील. अशा निदान 10, बहुधा 10 पेक्षा जास्ती का घेत नाहीत, याला अर्थशास्त्रीय वेगळी कारण आहेत, त्याच्यात आपण जाऊ नका. पण ताकदीचा अंदाज, आजपर्यंत माणसाच्या इतिहासात अशी वेळ कधीही नव्हती की ज्या वेळेला कुठल्या तरी एका देशाची ताकद, लष्करी, आर्थिक, अन्य सर्व, आणि लष्करी ताकद ही आर्थिक ताकद असल्याशिवाय येणार नाही. एका देशाची ताकद उरलेल्या सगळ्या देशांच्या बेरजेपेक्षा जास्त होती, अशी स्थिती माणसाच्या इतिहासात आजपर्यंत कधीही नव्हती. प्राचीन भारत बलाढ्य होता असेल, चीन बलाढ्य होता असेल, युरोपची जिथून प्रगती चालू झाली तिथे तर कायम त्रिकोणी किंवा चतुष्कोनी सत्ता संघर्ष आहे. आणि तो कायम असा आहे की जर कोणीतरी एकच जण जास्त बलाढ्य व्हायला लागलाय असं जर वाटायला लागलं तर उरलेले 2 किंवा 3 एकत्र यायचे आणि त्याला लाईनीवर ठेवायचे, जागेवर ठेवायचे. याला इतिहासाच्या आणि राज्यशास्त्राच्या भाषेत म्हणतात सत्ता समतोलाचा सिद्धांत, बॅलन्स ऑफ पॉवर. स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, ब्रिटन ही 16व्या, 17व्या, 18व्या शतकातली बलाढ्य राष्ट्र. पण युरोपचं जेव्हा जगाच्या राजकारणावर प्रभुत्व होतं त्यावेळेला यातला जर कोणीतरी एक देश जास्ती बलाढ्य व्हायला लागला तर उरलेले एकत्र यायचे आणि त्याला जागेवर ठेवायचे, त्याला जास्ती वाढू नाही द्यायचे. बॅलन्स ऑफ पॉवर. आता प्रथमच हे झालं की एकाच देशाचं बळ, ताकद, एका देशाची राजकीय ताकद, तिचा असलाच तर तथाकथित वैचारिक विजय किती प्रचंड आहे, तो एवढा प्रचंड आहे. प्लीज बिलीव्ह मी, आत्ताच्या अमेरिकेची वर्णनं ऐकताना, अनेक जाणकार जी नोंदवतात ती शब्दरचना ऐकताना माझ्या भारतीय मनाला वाटत राहतं की मी प्राचीन भारताचं वर्णन ऐकतोय, किंवा प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना वाटत राहतं की आत्ताच्या जगात अमेरिकेचं जे स्थान असेल ते वर्णन असावं असं प्राचीन जगातलं भारताचं स्थान आहे. या देशाचं निसर्ग सौंदर्य एकामागून एक अनेक प्रवाशांनी नोंदवून ठेवलेलं आहे की देवा, एकाच देशावर तू एवढी सर्व संपत्तीची लयलूट कशी काय केलीस रे. हा प्राचीन काळात प्रवासी भारताबद्दल वारंवार प्रश्न विचारतायत. आता अमेरिकेबद्दल असतो. प्राचीन भारतीयांचं वर्णन आहे ते आपण केलेलं, भारतीयांनी केलेलं वर्णन नाही आहे, ते जगातल्या वेगवेगळ्या भागातले प्रवासी किंवा तिथले राहणारे यांनी केलेलं वर्णन आहे की ही माणसं हसतमुख आहेत, ही माणसं कर्तव्यदक्ष आहेत. प्राचीन काळापासून इसवी सन 1000 गजनीचा मोहम्मद, त्याच्याबरोबर जो एक अरब विद्वान आला होता त्याचं नाव अल्बेरुनी, इथपर्यंत भारतीयांचं जे वर्णन आहे त्याच्यात एक मुद्दा कायम कॉमन आहे. तो कॉमन मुद्दा म्हणजे ही माणसं दिल्या शब्दाची पक्की आहेत,
ही समाज व्यवस्था विश्वासावर आधारित आहे, ट्रस्ट बेस्ड. आणि किती तर पुढचं वाक्य बोलताना तर मला वाटतं की काही जण शंका घेणं चालू करतील की मी इतका मेंटली रिटार्डेड झालो का काय. पण इतिहासात अशा नोंदी आहेत की कायदा सुव्यवस्था किती नीट होती आणि समाज किती समृद्ध होता, तर चोरी दरोडेखोरी नव्हती वगैरे तर सोडाच, लोक घराला कुलूप न लावता घराबाहेर पडत असत. या देशात घराला कुलूप नाही असं वर्णन चीनी किंवा आशियाई इतर जे प्रवासी आले त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि आपण चिंता करतच प्रत्येक राष्ट्राची कहाणी ऐकतो की आमचं हे चित्र कसं आणि कधी बदललं. पण अमेरिकेचं वैभव, प्रोफेशनॅलिझम, आजचं जग जिथे निर्माण व्हायला सुरुवात होते तिथे जणू अमेरिका निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणजे आधुनिक जग आणि अमेरिका यांचं अस्तित्व को टर्मिनस आहे. औद्योगिक क्रांती, शास्त्र तंत्रज्ञानाची प्रगती, त्याच्या बरोबरीने तिकडे अमेरिकेचं निर्माण. युरोपच्या सत्तांना वाटलं जगाच्या वेगवेगळ्या भागात जावं, पृथ्वी गोल आहे हे शास्त्रांनी सांगणं चालू केलं. भारत आणि चीनच्या वैभवाच्या कहाण्या ऐकत होते म्हणून आता भारत शोधूयात आणि भारताकडे जाण्याचा मार्ग तुर्कांनी बंद केला कॉन्स्टँटिनोपलचा, म्हणून उलटी फेरी मारू. ही कोलंबसच्या यात्रेमागची प्रेरणा आहे. शोधायचा होता भारत, सापडला तो अमेरिका. पण या विस्ताराच्या व्हॉयजेस आणि त्याचबरोबरीने अमेरिका आधुनिक देश जो निर्माण होत गेला त्याचं निर्माण, त्यामुळे प्रचंड विस्तृत रस्ते, करायचं ते सगळंच प्रचंड, काहीच थोडं नाही. आकार, विस्तार, झेप, महत्वाकांक्षा सगळंच प्रचंड. ग्रँजर, कलेमधलं, साहित्यामधलं, हॉलिवूडमधलं, चित्रपटामधलं, राजकारणामधलं, आर्थिक विकासाच्या मधलं ग्रँजर. साधं गावांकडे पाहायला गेलं तर हे असे विस्तृत रस्ते, त्या रस्त्यांपासून सगळ्या गोष्टींच्या पर्यंत बारीक सारीक विचार आहे की काय काय वापर कसा माणसाला करावा लागणार आहे. ही जी संस्कृती निर्माण झाली हीच मुळे आधुनिक जग जसं निर्माण होत झालं तशी त्याच्या बरोबरीची आहे. कोलंबस गेला आणि त्याला 1492 मध्ये, खरं म्हणजे त्याला अमेरिका नाही बरं का सापडलेलं, कोलंबसला कॅरेबियन मधलं एक बेट सापडलं. तो भारतीयांना शोधायला निघाला होता म्हणून त्याला वाटलं ही जी लोक आहेत ती इंडियन्स आहेत, तेव्हापासून नाव पडलंय ते इंडियनच. मग रेड इंडियन, त्या रेड इंडियन्सच्या वेगवेगळ्या टोळ्या होत्या. अमेरिका खंडाला जे अमेरिका नाव आहे हे नंतर प्रत्यक्ष ते मेनलँड अमेरिका तिथे पोचलेला एक इटालियन प्रवासी अमेरिगो व्हेस्पुसी, त्याच्यावरनं त्याला अमेरिका नाव पडलं. आधी राहणारी लोक होती, जंगलं होती, निसर्ग सौंदर्य होतं, पिसं रंग लावून राहणारी आदिवासी समाजव्यवस्था असलेली अशा वेगवेगळ्या ट्राईब्स, जमाती होत्या. आणि त्या एक प्रकारे सुखेनैव राहत होत्या. त्यांच्यात मालकीची कल्पना नव्हती, त्यांच्यात हद्दीची कल्पना नव्हती, त्यांच्यात कॉन्ट्रॅक्ट करायचं असतं, केलेल्या कॉन्ट्रॅक्टला जागायचं असतं वगैरे कल्पनाच नव्हती. उलट आलेल्या पाहुण्याचं स्वागत करायचं असतं, बाबांनो भांडायचं काही कारण नाही, इतकी संपत्तीची लयलूट आहे की तुम्ही पण घ्या, सुख आहे, समृद्धी आहे, असं ते जग. रेड इंडियन भाषेमध्ये अमेरिकेला जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आहे टर्टल आयलंड, कासव. अवकाशातून जर अमेरिकेच्या नकाशाकडे पाहिलं तर खरोखर एक असं प्रचंड मोठं कासव उजव्या बाजूला अटलांटिक आणि डाव्या बाजूला पॅसिफिक ह्याच्यामध्ये विसावलेलं आहे असं चित्र दिसतं. नाही म्हणलं तरी प्रश्न पडत राहीलच की कसं काय हे नाव सुचलं, का द्यावंसं वाटलं. कासवाची पाठ असावी, मोठं कासव समुद्रामध्ये, हे दोन्ही बाजूला अटलांटिक आणि पॅसिफिक. कोलंबसच्या नंतर 70-80 वर्ष जावी लागली पहिली वसाहत निर्माण व्हायला. इंग्लिशांची पहिली वसाहत ती झाली 1587 साली. हा एक सुप्रसिद्ध इंग्लिश दर्यावर्दी आहे सर वॉल्टर रॅले. या सर वॉल्टर रॅलेनी व्हर्जिनियाला पहिली त्यांनी तिचं नाव व्हर्जिनिया दिलं. व्हर्जिनिया म्हणजे व्हर्जिन प्रदेश, नवा प्रदेश. ही वसाहत आहे 1587. मग युरोपियन येत राहिले, ते आता आपण ज्याला कॅनडा म्हणून ओळखतो त्याच्यात येत राहिली. सेंट लॉरेन्स नदी त्या कॅनडामध्ये येत राहिले आणि अटलांटिकचा जो समुद्र किनारा आहे तिथे येत गेले. 17व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये जी धर्माच्या पुनरुज्जीवनाची चळवळ होती त्यातल्या एका गटाला सतत वाटत राहिलं की ब्रिटन करप्ट होतोय, भ्रष्ट होतोय. ब्रिटनवरचं जे धर्माचं, शुद्ध धर्माचं स्वरूप आहे ते बिनसत चाललेलं आहे. सत्ता, पैसा, तो खऱ्या खोट्या मार्गाने येणारा, यामुळे वैतागलेले
शुद्ध विचारांचे, शुद्ध धर्ममताचा आग्रह धरणारे, आणि ब्रिटनमधनं ते धर्म मागेच पडत चाललेला आहे. ही ब्रिटिश राणी पण तो मानत नाही इंग्लंडची, त्यामुळे आम्ही वैतागलेलो असे म्हणणारे प्रवासी 100 कुटुंब एका जहाजावर बसून अमेरिकेच्या किनाऱ्याला आले. त्या जहाजाचं नाव आहे मेफ्लॉवर. आणि हे जे प्युरिटन्स म्हणजे शुद्ध धर्ममताचा आग्रह धरणारे, त्यांचं जहाज या किनाऱ्याला लागलं. त्यांनी आता जो मॅसॅच्युसेट्स म्हणून प्रदेश, तिथे आपली वसाहत तयार केली. तेव्हापासून आजपर्यंत तुम्हाला दिसून येईल की अमेरिकेचा जर राष्ट्राध्यक्ष व्हायचा असेल, अमेरिकन राजकारणामध्ये जर वर जायचं असेल, तर कुठेतरी तुमचं नातं मेफ्लॉवरवरचे जे आलेले होते त्यांच्याशी असावं लागतं. ते जॉन केरी असोत, जॉर्ज बुश असोत, तुम्ही प्रोटेस्टंट ख्रिश्चन असावे लागतात. अपवाद केनेडीचा येऊ शकतो. केनेडी कॅथलिक असून केनेडी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. पण एक राष्ट्र म्हणून निर्माण होताना, संस्कृती म्हणून निर्माण होताना, ही जी इंग्लंडमधली प्रोटेस्टंट परंपरा होती त्यातल्या शुद्ध धर्ममताचा आग्रह होता. जर्मन प्रोटेस्टंट विचारवंत मॅक्स वेबर यांनी तर प्रोटेस्टंट एथिक्स असा शब्द वापरलाय. प्रोटेस्टंटांचे एक नीतिमूल्य, नीतिशास्त्र आहे. त्यामध्ये वेळ पाळण्याची कल्पना आहे, त्यामध्ये शुद्ध वर्तन आहे वैयक्तिक पातळीचं आणि सार्वजनिक सुद्धा, त्यात निर्व्यसनी असणं आहे. प्रोटेस्टंट एथिक्समध्ये मानलं जातं की दिलेला शब्द पाळणे ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे. माणसामाणसातली समता ही मोलाची गोष्ट आहे. युरोपमध्ये जो प्रोटेस्टंट विद्रोह आहे तो मुळी धर्मसंस्थेविरुद्धचा विद्रोह आहे. आपण ज्या जोन ऑफ आर्कची कहाणी ऐकली, तिने काही प्रोटेस्टंट विद्रोह केला नाही, पण पुढचे प्रोटेस्टंट विचारवंत म्हणतात की ते जोन ऑफ आर्क पासून चालू होतं. कारण ती म्हणाली ईश्वरापर्यंत पोचायला मध्यस्थाची गरज नाही, चर्चची गरज नाही, मनापासून केलेली प्रार्थना. हे शब्द ऐकत असताना तुम्हाला आपले मध्ययुगीन संत आठवत आहेत का नाही? पहा, मी आठवण करून देतो की आवश्यकता नाही आहे. देव भावाचा भुकेला, आणि तो पंढरपूरला नाही आहे, अयोध्येला नाही, इथे अंतःकरणात आहे, त्याला हाक द्या. ते प्रोटेस्टंट एथिक्स घेऊन पोचलेले हे जे प्रवासी होते, विविध वसाहती वसवत गेले. ते म्हणजे अमेरिका बनण्यामध्ये एका वेळी 2 प्रवाह आहेत. यांना पुन्हा परस्पर विरुद्ध म्हणायचं का? जपानप्रमाणेच. तर आपल्याला दिसून येईल की राष्ट्रापासून ते व्यक्तीपर्यंत प्रत्येकात प्रामाणिक आत्मगत चिंतन केलं तर दिसून येईल की एका वेळी किमान 2 अतिशय स्ट्रॉंग फोर्सेस आपल्यात असतात. किमान 2 असतात. ते परस्पर विरुद्ध असू शकतात, तरी ते एकाच वेळी खरे असतात. अमेरिका बनण्यामध्ये जे हे 2 मुख्य प्रवाह जातात, तो एक आहे शुद्ध धर्ममताचा आग्रह धरणारा, कर्तव्यदक्ष, जबाबदारी पत्करणारा, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, सेन्स ऑफ अकाउंटेबिलिटी, घडल्या गोष्टीची जबाबदारी पत्करणारा, आणि विश्वाचं कल्याण करण्याकरताच आपल्याला हे करायचं आहे, ही जी ख्रिश्चॅनिटीतली एव्हॅन्जेलिकल संप्रदायाची परंपरा आहे, असा एक प्रवाह आहे. पण त्याचबरोबरीने युरोपमधून आणि त्यातल्या पहिल्या काळामध्ये इंग्लंडमधून विशेषतः जास्ती जण जे येत गेले, नंतर मग आयर्लंड, नंतर जर्मनीतून वगैरे, असा दुसरा वर्ग होता जो होता साहसी लोकांचा, गो गेटर्स, पोट काढायला आलेले, जीवन शोधायला आलेले. त्यांना बाकी कशाचे काय घेणं देणं नव्हतं. घुसणे, जमीन ताब्यात घेणे, वस्ती करणे आणि संपत्ती निर्माण करणे, ऐहिक सुखोपभोगांच्या सहितचं एक समृद्ध आयुष्य जगणे. बाकी फार त्यांना काही अगदी नीतिमूल्य आणि आपल्याला काही जगाला संस्कृतीचा प्रसार करायचा आहे वगैरे असे नाही. म्हणजे एक प्रकारे काउबॉय मेंटॅलिटी, टेक्सास, गन्स आणि शूटिंग फ्रॉम द हिप्स, म्हणजे रेडी शूट करायला, पण जिंकण्याची जिद्द असलेले की आम्ही जिंकणारच. तुम्हाला अमेरिकेच्या संपूर्ण इतिहासामध्ये कॉमन ट्रेंड दिसून येईल. तो म्हणजे त्या वेळचं जे कोणतं युद्ध असेल ते होताना कुठल्या तरी एका गटाने त्या युद्धाला विरोध केलाय, पण ज्या क्षणी युद्ध चालू झालं त्या क्षणी संपली आपसातली भांडणं. आता चालू झालं ना, आता ते जिंकायचं. हे रेड इंडियन्सची झालेल्या लढायांच्या पासून ते मार्च 2003 मध्ये इराकवर जी स्वारी करण्यात आली तिथपर्यंत हे ट्रेंड राष्ट्रीय स्वभावातला दिसून येईल. राष्ट्रपती रिपब्लिकन आहे, डेमोक्रॅट राजकारणी विरोध करत राहतील. अमेरिकेच्या इतिहासात निघाले नव्हते असे रस्त्यावरचे मोर्चे रिपब्लिकन राजकारणाला आणि इराकवरच्या प्रस्तावित स्वारीला विरोध करणारे निघतात. अनप्रेसिडेंटेड, लाखो. पण ज्या एका दिवशी फायनली सगळं होऊन निर्णय ठरला आणि 17 मार्च 2003 च्या पहाटे पहाटे बॉम्बिंग चालू झालं, जवळजवळ ओव्हरनाईट वातावरण बदलल्यासारखं चित्र होतं. CNN आणि BBC वर मी हे लाईव्ह ऐकलेलं आहे की सांगणारा सांगतोय, ओके मी डेमोक्रॅट आहे, पण आता लढाई चालू झाली ना
आय वॉन्ट माय प्रेसिडेंट टू विन बिकॉज आय वॉन्ट युनायटेड स्टेट्स टू विन. हरण्याकरता नाही आहे. लुझर्स ही अमेरिकन संस्कृतीतली शिवी आहे. ही इज अ लुझर आहे, तो हरणारा आहे, पराभूत आहे, पराभूत मनोवृत्तीचा आहे. करायचं ते जिंकण्यासाठी करायचं. मग विरोध सगळे बाजूला ठेवून आता आय वॉन्ट माय प्रेसिडेंट टू विन. जॉन केरीला नंतर निवडणूक लढवू द्या, पण इराकच्या युद्धावर जेव्हा वोटिंग झालं सेनेट अमेरिकन काँग्रेसमध्ये, त्यावेळेला त्यांनी त्याला अनुकूल वोट केले. न देणारी एकच कॅलिफोर्नियातली एक खासदार सेनेटर होती. बाकीच्या सगळ्यांनी युनॅनिमस एकमताने हे रेड इंडियन पासून इराक. कारण या समाजाची जिद्द जी आहे ती जिंकण्यासाठी खेळण्याची, जिंकणेच विनिंग. प्रसरणशीलता, आक्रमकता, करायचं ते जिंकण्यासाठी. युद्ध असो नाही तर मार्केट असो नाही तर शास्त्र तंत्रज्ञान सुद्धा असो, हे अमेरिकन प्रेरणा घडवण्यातलं सूत्र आहे. हे दोन्ही प्रवाह अमेरिका घडवण्यामध्ये जातात. मग अटलांटिकच्या समुद्र किनाऱ्यावर पूर्वेला 13 कॉलनीज तयार होतात. या दोन प्रवाहांचा मेळ घातला तर लक्षात येईल की मुळामध्ये लोकांमध्ये स्वातंत्र्याचीच मनोवृत्ती. उगाच कोणाच्या तरी प्रभुत्वाखाली राहणे नाही, ते कोणाच्या तरी नाही म्हणजे इंग्लंडच्या प्रभुत्वाला सुद्धा विरोध. क्रमाक्रमाने हे एकदम नाही झालेलं. जे लोक गेले त्यांनी स्थानिक पातळीला एकत्र आले, स्थानिक पातळीला आपापलं सरकार बनवलं, ते आपापल्या वस्त्यांचं व्यवस्थापन करत होते. त्यांना तिकडचा इंग्लंडचा राजा तो आपल्यावर प्रभुत्व करतो हे मान्य नव्हता. म्हणून त्याला पुढे 4 जुलै 1776 आकार आला स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा. चुकून घडलं नाही किंवा एकदम घडलं नाही. इंग्लंडमधल्या संसदेमध्ये या अमेरिकन कॉलनींना प्रतिनिधित्व नव्हतं, पण इंग्लंडचा राजा कर मात्र बसवत होता. अमेरिकन व्यापाऱ्यांच्या विरुद्ध तो इंग्लिश व्यापाऱ्यांचं हित कसं होईल हे पाहत होता. त्यावेळेपर्यंत अमेरिकन ही कल्पनाच नव्हती. हे सगळे इंग्लिश होते किंवा युरोपियन होते. त्यांना जिथे लक्षात येणं चालू झालं की आपल्यापेक्षा युरोपमधला जो व्यापार आहे इंग्लिशांचा त्याला ते जास्ती संरक्षण देत आहेत, आपल्यावर कर बसवत आहेत. मग आपल्याला माहीत असलेली जी सुप्रसिद्ध बोस्टनची चहा पार्टी, कारण बॉस्टन हे केंद्र होतं, मॅसॅच्युसेट्सचं बॉस्टन हे मुख्य केंद्र होतं. आणि हे जे सगळे विचारवंत आहेत, बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस जेफरसन, जॉर्ज वॉशिंग्टन स्वतः बॉस्टनचा नाही, पण हे सगळे एकत्र येऊन मग त्यांच्या फिलाडेल्फियाला कॉन्टिनेंटल काँग्रेस भरली वगैरे वगैरे. 4 जुलै 1776 हा अमेरिकेच्या इतिहासातला टर्निंग पॉईंट नंबर 1 तो. आणि टर्निंग पॉईंट नंबर 2 सर्वात महत्त्वाचा, किंवा सगळे जाणकार इतिहासकार एकमताने सांगतात की स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्या इतकीच अमेरिका घडवण्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिव्हिल वॉर. आणि दोनांच्या मध्ये सुमारे 90 वर्षांचं अंतर आहे, पण दोनात लिंक आहे. आणि जणू ते जे घडलं सिव्हिल वॉर त्याची बीज या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात असावीत. ती 4 जुलै 1776 पासून सुरुवात होते. कारण खरं म्हणजे मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय की लोक एकत्र येऊन ठरवत आहेत की आम्ही एक राष्ट्र आहोत. अजूनपर्यंत राष्ट्र हा शब्द 1776च्या कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये सापडत नाही, पण लोक एकत्र येत आहेत. कोणता तरी तो समाज होताच, त्याच्यात राजा होताच, तो राजा ईश्वराशी नातं सांगत होता म्हणून सम्राट होता, आणि 1000-2000 वर्षांची परंपरा होती वगैरे वगैरे. काही नाही. लोक एकत्र आले आणि म्हणाले आमच्या कॉलनीज म्हणजे स्टेट्स होते, आता आम्ही सगळे एकत्र यायचं ठरतो, म्हणून ते युनायटेड स्टेट्स. आधी त्यांनी आंदोलन केलं होतं नो रिप्रेझेंटेशन नो टॅक्स. इंग्लंडच्या संसदेत आम्हाला जर प्रतिनिधित्व नसेल तर करबीर आम्ही काय देणार नाही. पण आता ते जे म्हणत होते त्यातलं सगळ्यात मोलाचं वाक्य आहे की आम्हा सर्वजणांची ही बेसिकच निष्ठा आहे, ऑल मेन आर बॉर्न इक्वल. सगळी माणसं समान आहेत. आणि मानवी जीवनामध्ये पर्सूट ऑफ हॅपीनेस, पर्सूट ऑफ प्लेजर हे निशंकपणे शब्द वापरणारे. अन्यथा पुन्हा मी वेदांताच्या विचारात जात नाही, कारण हॅपीनेस, प्लेजर, पर्सूट ह्याच्याशी आपलं शत्रुत्व नाही. पण धर्मतत्वज्ञान मांडणाऱ्या सगळ्या विचारधारांनी जणू मांडलं की प्लेजर काहीतरी चूक आहे, आणि त्याच्यापासून जो दूर जाईल त्याला सत्याचा साक्षात्कार होईल, त्याचा विकास होईल वगैरे वगैरे. इथे हे फाउंडिंग फादर्स निर्माण करणारे जे मूळ आहेत ते म्हणतात की नाही, आमची ही श्रद्धाच आहे की माणूस जन्माला येतो ते हक्क घेऊन जन्माला येतो. इनएलिएनेबल राईट्स कोणी देत नाही. उपकार नाहीत माझं मानवी स्वातंत्र्य तुम्ही दिलं तर मी जन्माला येताना घेऊन आलो. राजसत्तेवर नियंत्रण सुद्धा ठेवलं पाहिजे, आणि माणसाच्या जीवनावर नियंत्रण राजसत्तेचं नको. ही जी श्रद्धा आहे, अमेरिकी श्रद्धा, ही त्यातून आहे की मी जन्माला आलो, मी स्वतंत्र आहे. व्यक्ती स्वातंत्र्याची संकल्पना. येताना माझ्या स्वातंत्र्य घेऊन जन्माला आलो, तू माझा प्रतिनिधी, माझं काम करायला तिथे जायचं आहेस, तू माझ्यावर सत्ता चालवण्याकरता जायचं नाहीस. हे माझे
इनएलिएनेबल, म्हणजे वेगळे काढता येणार नाहीत, तोडता येणार नाहीत, माझ्यापासून कधीच काढून घेता येणार नाहीत, असे माझे हक्क आहेत. आणि माझं जीवनामधलं उद्दिष्ट काय आहे तर पर्सूट ऑफ प्लेजर, हॅपीनेस, आनंद आणि सुख, सुखाचा शोध, यासाठीची राज्यव्यवस्था, यासाठी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या एका वाक्याने, त्या एका वाक्याचा अर्धा भाग की आमची ही श्रद्धा आहे दॅट ऑल मेन आर बॉर्न इक्वल. शब्दांमध्ये आणि 1776 मधल्या वस्तुस्थितीमध्ये विसंगती निश्चित होती, कारण काळ्यांचा बाजार, ब्लॅक्स, निग्रोज आधीपासून चालू झालेला होता. अमेरिकेच्या किनाऱ्यावर आफ्रिकेतनं पळवून आणलेले जे काळे आहेत त्यांना जहाजात लादायचं आणि घेऊन यायचं. ही पहिलं जहाज 1619 साली लागलं. आणि आपण बोलतो 1776 बद्दल. आधीची 160 वर्ष काळ्यांचा व्यापार चालू आहे. पण याच 160 वर्षांच्या मध्ये न कळत उत्तर आणि दक्षिण अशी कॉलनीजची सुद्धा अमेरिकेमध्ये ज्या संस्कृतीचा विकास होतोय तिचा परिपोष होताना दिसतो. उत्तर मॅसेच्युसेट्स म्हणजे बॉस्टन, न्यू इंग्लंड, त्यांनी नंतर नाव दिलं न्यू इंग्लंड म्हणून. आधी झालं न्यू हॅम्पशायर, मग झाली वस्ती न्यू हॅव्हन, मग हे मॅसेच्युसेट्स, न्यू हॅम्पशायर, मैने नावाचं राज्य हे एकत्र आले आणि त्यांनी आपले एक फेडरेशन बनवलं. त्याला त्यांनी नाव न्यू इंग्लंड, कारण तिकडून आलो पण आपण बसवतो म्हणून न्यू इंग्लंड. मग न्यूयॉर्क, ते न्यूयॉर्क आधी इंग्लिशांच्या ताब्यात नव्हतं, ते डचांच्या होतं. डचांच्याकडनं इंग्लिशांनी विकत घेतलं न्यूयॉर्क, म्हणून त्याचं न्यू ॲम्स्टरडॅम हे जे नाव होतं हे बदलून न्यूयॉर्क, हे यॉर्कशायर इंग्लंडमधल्या ठिकाणाची आठवण म्हणून हे दिलं. पण हे जे उत्तरेकडचे होते त्यांच्यातले विशेषतः एव्हँजेलिकल ख्रिश्चॅनिटी मानणारे जे या श्रद्धेने अमेरिकेत येत होते की माणसाला संस्कृती देण्याकरता आपल्याला काम करायचं आहे, त्यांना काळ्यांचा म्हणजे माणसाचा व्यापार मंजूर नव्हता. तो आधीपासून मंजूर नव्हता. त्यामुळे गुलामीच्या मुक्तीची चळवळ, हिचं नेमकं इंग्लिशमधलं नाव आहे ॲबॉलिशनिझम, की ॲबॉलिश स्लेव्हरी, गुलामी संपवा, ॲबॉलिश करा. हे पण 1620 पासून आहे. गुलामांचा व्यापार पण 1620 पासून आहे. त्याचबरोबरीने उत्तरेचा मुख्य विकास हा आधी 1620 नंतर आधी व्यापारातून आहे. 1750च्या आसपास जशी क्रमाक्रमाने औद्योगिक क्रांती होत गेली तसा तो उद्योगधंद्यांचा विकास, इंडस्ट्रीज येत जाणे हा आहे. याच्याबरोबर उलटी वाटचाल दक्षिणेकडची आहे. दक्षिणेचा विकास मुख्यतः शेतीजन्य आहे. त्या शेतीमध्ये सुद्धा पुढे कापसाच्या पिकाचा शोध, त्या कापसाची निर्यात हा आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर कापूस वेचण्यासाठी श्रम, लेबर लागतं. ते कुठून आणणार, म्हणून ते आफ्रिकेतून येणं चालू झालं आणि हा व्यापार चालू झाला. आत्ताचा जो लायबेरिया हा देश आहे आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरचा, तो लायबेरियन मग आसपासचे इतर अनेक गोल्ड कोस्ट, घाना वगैरे वगैरे सगळे देश व्यापार चालू झाला. युरोपमध्ये आधीच चालू होता. अमेरिकेच्या किनाऱ्यावर तो प्रॉफिटेबल आहे हे लक्षात आलं. जहाजामध्ये काळ्यांना भरायचं. अतिशय अमानुष कंडिशन्स असायच्या जहाजावरच्या, त्यांना धड खायला नाही मिळायचं. अनेक निग्रोज जे आफ्रिकेच्या इनलँड आतल्या प्रदेशात असत राहत, त्यांच्यावर छापे घालायची माणसं. शिकारी कुत्री आणि माणसं जशी जाऊन, काही वेळा आपणही पाहतो की डुकरं कशी पकडतात किंवा इतर जनावरं कशी पकडतात, तशी आफ्रिकेमध्ये माणसं पकडली जायची. ती माणसं पकडून द्यायला सामील करणारे स्थानिक आफ्रिकी पण होते काही जण, ते मदत करायचे कारण त्यांना नफा मिळायचा त्याच्यातनं. त्या माणसांना जहाजावर भरायचं. त्या जहाजावर त्यांच्याकरता काही नीट ठेवायचं नाही, धड खायला नाही. आतल्या भूप्रदेशामध्ये राहणारे जे आफ्रिकी ब्लॅक्स असतील यांना समुद्राची सवय नव्हती, त्यामुळे जहाजं निघाली की त्यांना जहाज लागायचं, बोट लागायची. उलट्या, त्या उलट्यांचं रूपांतर रक्ताच्या उलट्यांमध्ये. रेकॉर्ड एकामागून एक असं दाखवतं की निघाले 5000 जण, पोचले 500 जीवन. 4500 जण मध्ये हा रेशो निघेल. आणि मेले तर जहाजावरने त्यांना समुद्रात फेकून द्यायचं, अटलांटिकमध्ये त्यांना फेकून द्यायचं. तरी सुद्धा जे 500 येतील त्यांचा जो विक्री व्हायची त्यामध्ये 4500 मेले, त्यांचा आर्थिक लॉस भरून निघेल असा भाव मिळायचा. कारण त्या ब्लॅक्सची गरज असायची. कापसाची जी शेतं होतील तो कापूस वेचण्यासाठी म्हणून असायचे. म्हणजे स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्याही 100 वर्ष आधीपासून उत्तर माणसाच्या गुलामीच्या विरुद्ध, दक्षिण गुलामी आवश्यक. गुलामी ही संस्था नितांत आवश्यक आहे कारण शेतीच्या आणि कापसाच्या विकासासाठी ती नितांत आवश्यक आहे. आर्टिकल ऑफ फेथ जणू दक्षिणेच्या, साऊथ ज्या कॉलनीज होत्या त्यांच्या हा श्रद्धेचा विषय, संस्कृतीचा विषय की गुलामी. आणि एकामागून एक वाक्य आपल्याला अशी दिसतात की काळे हे काय माणसं आहेत काय, ही माणसं नाहीच आहेत.
आणि यांना स्वातंत्र्याचा हक्कच नाही, ज्यांचा जन्म आपली सेवा करण्यासाठी म्हणून झालेला आहे. त्यामुळे ॲबॉलिशनिझम उत्तरेचा विरुद्ध स्लेव्हरी, उद्योग व्यवसाय आणि इंडस्ट्रीजमधून आधुनिक शास्त्र तंत्रज्ञानाद्वारा उत्तरेचा विकास आणि शेती आणि मुख्यतः कापसाद्वारा दक्षिणेचा विकास हा ट्रेंड 100 वर्ष आधीपासून आहे. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्याही 100 वर्ष आधीपासून आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा करताना तर जे लिहित होते ऑल मेन आर इक्वल, त्यांच्या पदरी गुलाम होते. थॉमस जेफरसन हा एक कमालीचा दूरदृष्टीचा विचारवंत आहे, अमेरिकी राज्यक्रांतीमधला कार्यकर्ता आहे, निसंशयरित्या थोर पुरुष कर्तृत्वाने, पण थॉमस जेफरसनच्या पदरी गुलाम होते. थॉमस जेफरसन सदर्नर, थॉमस जेफरसनच्या पदरी गुलाम. आजपर्यंत अमेरिकेमध्ये वाद चालतो की नुसते थॉमस जेफरसनकडे गुलाम नव्हते, तर थॉमस जेफरसनचे अनवरस संबंध काळ्या स्त्रियांशी होते. त्यांच्यापासून थॉमस जेफरसनला मुलं मुली पण झाली. अमेरिकन स्वातंत्र्य लढ्याचा सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन, त्याच्याकडे 300 गुलाम होते. मग ऑल मेन आर इक्वलचा अर्थ काय? तर 1776 पासून पुढे आता जी गुंतागुंत आपण समजावून घेतो, या सगळ्या काळामध्ये सुद्धा असं एक युक्तिवाद होता, असं एक म्हणणं होतं, असं एक अपेक्षित होतं की या श्रद्धेने हा देश घडवायचा आहे. आत्ता जर गुलामी असेल तर मग क्रमाक्रमाने संपवू ना आपण. याचं नाव होतं ग्रॅज्युअलिझम, की क्रमाक्रमाने संपव. माझ्याकडे आहे, मला मान्य आहे, पण जे राष्ट्र आपण निर्माण करतो, त्यामुळे जॉर्ज वॉशिंग्टनच्या पदरी 300 गुलाम आहेत आणि थॉमस जेफरसनकडे, थॉमस जेफरसन स्वतः कापसाचा शेतकरी होता, पण म्हणून माणसाच्या गुलामीचं समर्थन नाहीये. पुढे तर कायदेशीर वाद हे उभे राहिलेत की ऑल मेन आर इक्वल मध्ये निग्रोज बसतात. वर्तमानकालीन अमेरिकेत निग्रो हा शब्द वापरत नाही, तो शिवी मानला जातो. आपण समानांतर म्हणूयात भारतीय संस्कृतीची ही जी ठसठसती जखम आहे अजून दुरुस्त न झालेली, अमेरिकेची पूर्ण दुरुस्त झाली असं नाही, पण तो संघर्ष चालू असतो, त्या संस्कृतीचा असतो. आमच्या इथली दलितांची स्थिती 150 वर्षापूर्वीपर्यंत त्यांना अस्पृश्य म्हणूनच ओळखलं जायचं, सावली पडू दिलेली चालणार नाही म्हणूनच म्हटलं जायचं. मग आम्ही गुलाम का झालो यावरनं कळलं. विचारवंत आले, कार्यकर्ते आले, त्यांनी प्राण अर्पण केले, रक्त अश्रू घाम ओतलं, मग समतेचा संदेश द्यायचा प्रयत्न केला. अजूनही तो न शिकल्यासारखे आम्ही वागतो, पण निदान अस्पृश्यच्या जागी शब्द आला हरिजन, डिप्रेस क्लासेस, डाऊन ट्रॉडन. आणि मग दलितांच्या मध्ये जी आक्रमक चळवळ उभी राहते ती म्हणते तुम्ही का उपकार करता का आमच्यावर? हा आम्हाला पॅट्रनायझिंग, फार कोणीतरी आमच्या पाठीवरनं तुम्ही हात फिरवताय, असा आम्हाला हरिजन हा पण शब्द नको, तो समता मागणारा शब्द. मग त्यांचं म्हणणं आहे दलित. तसा ब्लॅक हा आत्ताच्या चळवळीतला शब्द आहे. ब्लॅक, निग्रो ही शिवी होती, दॅट निगर ही शिवी होती, आणि त्यामुळे ही माणसंच नाहीत असंच म्हणणं होतं. ह्या दोन्ही प्रवाहांचा संघर्ष, आणि तो होताना फ्लॅश पॉइंट, मुख्य मुद्दा जिथे येऊन भिडतो तो या 2 मुद्द्यांपाशी त्यामुळे येऊन भिडतो. एक, राज्यघटनेमध्ये अमेरिकेतल्या राज्यांना फुटून निघण्याचा हक्क आहे का नाही, याचा अन्वयार्थ लावण्यावरनं हजारो पानं लिहिली गेली, हजारो केसेस झाल्या, भांडणं झाली, प्रत्यक्ष जे गृहयुद्ध सिव्हिल वॉर झालं त्याच्या 2 पैकी हा एक मुद्दा होता, फुटून निघण्याचा हक्क आहे का नाही. खरं म्हणजे हा मुख्य मुद्दा होता. गुलामी हा त्यातून पुढे आला, तो समाजव्यवस्थेमध्ये आधीपासून चालू होता, पण दोन्ही मुद्दे एकत्र येऊन घडलं ते म्हणजे गृहयुद्ध. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की अमेरिका राष्ट्र बनतानाच्या बीजातच गृहयुद्धाची बीजं आहेत, आणि हा अमेरिकेसमोरचा जर प्रश्न नीट सुटला नसता तर आत्ताची जी एकत्र अमेरिका आपल्याला पाहायला मिळते ही मिळाली नसती. त्या एकत्र अमेरिकेच्या निर्मितीचं काम अब्राहम लिंकन. म्हणून आजपर्यंत अमेरिकेला एकमताने मान्य आहे की सर्वश्रेष्ठ राष्ट्राध्यक्ष कोण. राजकीय पक्ष म्हणून म्हणायला गेला तर लिंकन रिपब्लिकन आहे. लिंकनच्या आधी जी वेगळी पार्टीज होत्या, द्विपक्षीय राजकारण अमेरिकेमध्ये प्रारंभापासूनच दिसतं. जॉर्ज वॉशिंग्टन आणि पहिले फाउंडिंग फादर्स ते ऑटोमॅटिकली डेमोक्रॅटिक राजकारण होतं, डेमोक्रॅट्स होते. पण पुढे थॉमस जेफरसनचे जे मतभेद झाले आणि अलेक्झांडर हॅमिल्टन हा मूळ फाउंडिंग फादर्स मधलाच एक दूरदृष्टीचा नेता, तो डेमोक्रॅट्सपासून फुटून निघाला. त्यांनी पक्ष स्थापन केला इंग्लंडमधल्या पक्षांच्या लाईन्सवर, त्यामुळे त्यांनी नाव घेतलं व्हिग नावाची पार्टी. इंग्लंडच्या राजकारणामध्ये हुजूर आणि मजूर पक्ष, ते मजूर हे नाव नंतर आले, आधी टोरी म्हणजे व्हिग. ते जे इंग्लंडच्या राजकारणातलं चित्र होतं की हे टोरीज उर्फ व्हिग म्हणजे एकूण परंपरा, संस्कृती वगैरे वगैरे मानून, म्हणजे वर्तमान राजकारणाच्या भाषेत बोलायचं तर उजवे, राईटिस्ट.
आणि या उलट जे डेमोक्रॅट्स किंवा नंतर जी नावं आली लिबरल पार्टी, लेबर पार्टी, हे सगळे म्हणजे प्रगतिशील, म्हणजे डावे. अमेरिकेच्या राजकारणाचा प्रारंभ होताना अमेरिकेची जी संस्थापना ह्या मुद्द्यांवर झाली, ऑल मेन आर इक्वल, ते करणारा पक्ष, त्याचा आद्य हा जॉर्ज वॉशिंग्टन अँड कंपनी, तो डेमोक्रॅटिक म्हणजे तो क्रांतिकारी पक्ष होता. पण ज्या गटाला म्हणायचं होतं की ही क्रांतिकारी धोरणं सगळी आम्हाला आत्तापासून नको, तो दुसरा गट, तो म्हणजे व्हिग. आणि तिथून पुढे 100 वर्ष डेमोक्रॅट आणि व्हिग हे राजकारण तर पुढे चालू राहतच राहतं. अमेरिकेचा पश्चिमेकडचा प्रसार चालू राहतो. याला एका डेमोक्रॅटिक राजकारण्यांनीच नाव दिलं मॅनिफेस्ट डेस्टिनी. की आम्ही अटलांटिकच्या समुद्र किनाऱ्यावर सुरुवात करतो, पण अटलांटिक पासून पॅसिफिक पर्यंत पोहोचणं ही आमची नियती आहे. मॅनिफेस्ट डेस्टिनी नियती आहे, ती व्यक्त करायची आहे. त्यामुळे पश्चिमेकडचा की हा प्रदेश ईश्वराने आमच्यासाठी दिलाय, त्यामुळे पश्चिमेच्या दिशेने आम्ही निघायचंय. वेस्टवर्ड्स हो कवितेची शीर्षक आहेत, ही कादंबरीची शीर्षक आहेत. पश्चिमेकडे जायचं, वेस्टवर्ड्स हो. आपण जे अनेक मॅकेन्नास गोल्ड अँड कंपनी, टेक्सास, द गुड, द बॅड, द अगली, क्लिंट ईस्टवूड, हे सगळे चित्रपट म्हणजे वेस्टवर्ड्स, पश्चिमेकडे जायचं. मॅनिफेस्ट डेस्टिनी याची रूपकं, याची प्रत्यक्ष चित्रण असलेली अमेरिका बनण्यामध्ये हे जे गंमतशीर, असं दुसऱ्या कुठल्या देशाचं फारसं आपल्या कानावर येणार नाही, ते म्हणजे या सगळ्या 13 कॉलनीज एकत्र मिळून जेवढा आकार आहे तितकाच आकार 1802 साली अमेरिकेने विकत घेतला. हा विकत घेतला, ह्याचं नाव आहे लुइजियाना पर्चेस. फ्रान्सकडून विकत घेतला 1802-3. फ्रान्सचा सम्राट नेपोलियन होता. कॅनडाच्या खूप भागावर फ्रेंचांचं प्रभुत्व होतं. त्यामुळे कॅनडाच्या त्या उत्तरेकडून हे लेक मिशिगन, आताचं त्याचं नाव वगैरे, म्हणजे जिथे नायगरा आहे, नायगराची एक बाजू म्हणजे कॅनडाचं आहे, तिकडून हे कॅनेडियन म्हणजे फ्रेंचांचं प्रभुत्व होतं. आता त्या फ्रेंचांच्याकडनं विकत घ्यायचं म्हणून थॉमस जेफरसननी माणसं पाठवली होती पॅरिसमध्ये. नंतर थॉमस जेफरसन स्वतः पण गेला होता. नेपोलियनची चर्चा होऊन, विचारविनिमय होऊन, नेपोलियननी अटलांटिकच्या किनाऱ्यावरची जी अमेरिका होती, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, तिच्या सुमारे 1.5 आकार असलेला प्रदेश हा विकून टाकला. $15 लाख वगैरे असं काहीतरी, म्हणजे फालतू किंमत आहे की जमतील तेवढे पैसे द्या असं म्हणावं तशाचे. हा जो लुइजियाना प्रदेश विकला, याने अमेरिकेकरता एक प्रॉब्लेम निर्माण केला. तो म्हणजे अमेरिकेची जी संसद अस्तित्वात आलेली होती, त्या संसदेचं एक सूत्र होतं की सगळ्या राज्यांना समान प्रतिनिधित्व. सिनेटमध्ये प्रत्येक राज्याचे 2 असत. आणि गुलामीचा प्रश्न तर ठसठसता होताच. त्यामुळे सिनेटमधला जो तोल आहे, बॅलन्स, समतोल, तो कायम पाहिलं जायचं की उत्तरेकडची म्हणजे गुलामी विरहित राज्य आणि दक्षिणेकडची म्हणजे ज्या राज्यांमध्ये गुलामीला घटनात्मक मान्यता आहे अशी राज्यांची संख्या इक्वल राहिली पाहिजे. आणि मग अमेरिकेचं एकत्व टिकवण्याकरता एक तडजोड करण्यात आली. आणि तडजोड अशी ठरली की एक रेष आखण्यात आली. त्या रेषेच्या उत्तरेला गुलामी नाही पाहिजे, त्या रेषेच्या दक्षिणेला गुलामी चालेल. ही जी तडजोड आहे हिचं नाव मिझोरी तडजोड असे. आणि रेषा कोणती ठरलेली होती तर खरं म्हणजे एक रेषा 100 वर्ष आधी अस्तित्वात होती. ती पेन्सिल्व्हानिया हे राज्य आणि मेरीलँड नावाचं राज्य, दोन्ही पूर्व किनाऱ्यावरच्या वसाहती आहेत, मूळ 13तल्या वसाहती आहेत. या वसाहतींच्या मधली सीमारेषा कोणती यावरनं जेव्हा 1763 ते 1767 याच्या आसपासच्या वर्षांमध्ये वाद उद्भवला होता, त्यावेळेला 2 खगोलशास्त्रज्ञ, त्यांची नावं, एकाचं नाव मेसन आणि दुसऱ्याचं नाव डिक्सन, म्हणून यांनी पेन्सिल्व्हानिया आणि मेरीलँड मधली जी सीमारेषा ठरवायची त्याकरता त्यांनी एकूण खगोलशास्त्र, भूगोलाचा अभ्यास करून एक सीमारेषा निश्चित केली. आपोआप त्या सीमारेषेला नाव पडलं मेसन डिक्सन लाईन. ही 36.20 अक्षांशावर येते. आणि नंतर लुइजियाना पर्चेस नंतर हे ठरलं की जे उत्तरेची राज्य गुलामी विरहित आणि दक्षिणेकडची राज्य गुलामीची, ती लाईन पेन्सिल्व्हानिया मेरीलँड सीमेवरून येणाऱ्याशी सरळ आडवी वाढवायची. त्याच्या दक्षिणेला गुलामी चालेल, उत्तरेला गुलामी चालणार नाही. लुइजियाना पर्चेसमध्ये जे राज्य मिळालं त्यातलं एक राज्य होतं मिझुरी. मिझुरी ह्या रेषेच्या उत्तरेला येतं. पण सिनेटमधली राज्यांची जर बेरीज करायला गेली तर एकनी दक्षिणेकडच्या राज्यांची बेरीज जास्त होत होती. एकनी दक्षिणेकडचं राज्य जास्ती, याचा अर्थ सिनेटमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळताना निदान 2 सिनेटर्स त्यांचे जास्ती. आता काय करायचं म्हणून 1820 मध्ये ही मिझुरी तडजोड करण्यात आली. ही मिझुरी तडजोड म्हणजे काय ठरलं तर एका बाजूला हे जे मायने नावाची छोटी मूळ वसाहत पूर्व किनाऱ्यावर उत्तरेला म्हणजे बॉस्टन, कनेक्टिकट त्याच्याही उत्तरेला,
त्या मायनेची 2 राज्यात वाटणी करायची, त्यांना राज्य म्हणून वेगळं स्थान द्यायचं, त्यांचे पण 2-2 सिनेटर ईच असतील, ती गुलामी विरहित असतील, आणि याच्या बदल्यात मेसन डिक्सन रेषेच्या उत्तरेला 36.20 अक्षांशाच्या उत्तरेला येत असून मिझुरीमध्ये गुलामीला मान्यता द्यायची. याचं नाव होतं मिझुरी तडजोड. ती मिझुरी तडजोड होत असतानाही उत्तरेचे अनेक विचारवंत म्हणत होते की आज ना उद्या याच्यातून प्रचंड मोठा धोका निर्माण होणारच आहे, तो धोका जणू कमी वाटावा असा धोका या मॅनिफेस्ट डेस्टिनीच्या परिपूर्ततेकरता जे युद्ध केलं त्यांनी निर्माण झालं, ते म्हणजे मेक्सिकोचं युद्ध आहे. हे झालं 1848. मेक्सिकोचं राज्य आत्ताच्या अमेरिकेतले टेक्सास आणि टेक्सासकडून पश्चिमेकडची राज्य ॲरिझोना, नेवाडा, कोलोरॅडो, अख्खा कॅलिफोर्निया एवढा प्रचंड प्रदेश जो येतो हा ॲक्च्युली मेक्सिकोच्या स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. मेक्सिकोचं स्वातंत्र्य युद्ध होऊन गेलं होतं, ते स्पॅनिश भाषिक होते. स्पॅनिश भाषिक झालेले एतद्देशीय मेक्सिकन आणि युरोपियन आलेले जे मेक्सिकोशी एकरूप झाले, त्यांनी मेक्सिकोचं स्वातंत्र्य लढा झालेला होता, मेक्सिको राज्य होतं आणि ते ह्या भागातही होतं. पण मॅनिफेस्ट डेस्टिनीचं जे तत्वज्ञान की पॅसिफिकच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं, त्याला मध्ये कोण येतं? मेक्सिको येतो. त्यांच्याशी युद्ध काढा. युद्ध ज्या वेळेला करण्यात आलं त्यावेळेचा हा राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचा होता आणि सेनापती व्हिग विचाराचे होते. आश्चर्य वाटावं अशी ही पण गंमत इथून पुढे अमेरिकेच्या राजकारणामध्ये दिसून येईल, आजपर्यंत दिसून येईल. इराकचं युद्ध लढत असताना जो अमेरिकेचा गल्फ वॉर 1 1991 त्यावेळेचा जो सेनापती होता अमेरिकेचा जनरल कॉलिन पॉवेल, हा राजकीय विचाराने रिपब्लिकन होता. पण इराकच्या थिएटर म्हणजे युद्ध मैदानावर आर्म फोर्सेसचं अमेरिकेचं नेतृत्व करणारा जो होता नॉर्मन श्वार्झकॉफ, हा डेमोक्रॅटिक विचारांचा होता आणि खुलेपणाने होता. म्हणजे त्याच्यात काही वशिलेबाजी, छुपेपणा, माझ्या पक्षाच्या माणसांचं काम करीन वगैरे टाईपचं नाही. खुल्लेपणाने माझी राजकीय विचारधारा कोणती, तर ती ही. आत्ता सुद्धा आपल्याला दिसून येईल गल्फ वॉर 2च्या वेळेला की अनेक सेनापती आहेत ते डेमोक्रॅट आहेत, पण त्यांनी आपलं कर्तव्य केलं. नंतर त्याच्यातले कोणी म्हणले डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर मला निवडणूक लढवायची आहे, जनरल फ्रँक. हा ट्रेंड इथपासून दिसून हा राजकीय खुलेपणा आहे आणि ज्याला त्याला आपापली विचारधारेनुसार नाव नोंदवायला सुद्धा परवानगी आहे. प्रेसिडेंट डेमोक्रॅट, पण मेक्सिकोची लढाई लढणारे जे हे व्हिग्स, त्याच्यामध्ये एक होता जनरल झॅकारी टेलर आणि दुसरा होता जनरल विनफिल्ड स्कॉट. 1848 मध्ये झालेल्या मेक्सिकोच्या युद्धामध्ये, पुढे गृहयुद्धामध्ये जे सगळे सेनापती लढले, हे सगळे खांद्याला खांदा लावून एकत्र मेक्सिकोच्या लढाईत लढले. नंतर दक्षिणेचा जेव्हा फुटून निघाले आणि एकत्र राज्य स्थापन झालं, त्यांचा राष्ट्राध्यक्ष जेफरसन डेव्हिस हा या 1848च्या युद्धामध्ये होता. उत्तरेचा म्हणजे लिंकनचा जो सेनापती बनला जनरल विनफिल्ड स्कॉट, हा सेनापती होता. नुसता सेनापती नव्हता, हा व्हिग विचारांचा होता. जनरल ब्युरेगार्ड, जनरल ग्रँट हा त्यावेळेला कोणीतरी ज्युनियर लेवलचा ऑफिसर होता. जनरल जॉन्स्टन, जनरल रोझेक्रॅन हे वेगवेगळ्या पदांच्यावर वेगवेगळ्या लेव्हलला काम करत होते. दक्षिणेकडनं लढलेले जे 2 सगळ्यात पराक्रमी सेनापती, खरं म्हणजे ते दोघं होते आणि ते दोघं एकत्र होते, तोवर उत्तरेचा विजय अवघड होता. असे दोघं म्हणजे रॉबर्ट ली आणि ज्याला स्टोन वॉल जॅक्सन म्हणून ओळखलं गेलं, कारण तो दगडाच्या भिंतीसारखा राहतो, अडिग, पराक्रमी आहे. हे एकत्र होते, रॉबर्ट ली आणि स्टोन वॉल जॅक्सन. हे दोघंही 1848च्या मेक्सिकोच्या युद्धात होते. मेक्सिकोचं हे युद्ध करायला व्हिग्सनी विरोध केला, पण मॅनिफेस्ट डेस्टिनीच्या पूर्ततेसाठी युद्ध झालं. मेक्सिकोची लढाई लढताना अमेरिकेचं एकूण सैन्य होतं 12,000. आकडे आपल्याशी काही बोलतात म्हणून आकड्यांचा उल्लेख करून ठेवतोय. पुढे काय म्हणेन त्यावेळेला एकदा याची आठवण करून देणार आहे तुम्हाला मी, की 1848 मध्ये लढाई लढताना, मेक्सिकोची लढाई लढताना अमेरिकेचं एकूण सैन्य होतं 12,000. त्यावेळेला कदाचित आपल्यातल्या काही जणांना ज्या एका विचारवंताचं नाव कानावर असणार आहे, असणं अपेक्षित धरलं पाहिजे, अशा एका विचारवंताने एक फार अर्थपूर्ण वाक्य बोलून ठेवलं. त्याचं नाव आहे राल्फ वॉल्डो इमर्सन. हा हेनरी डेव्हिड थोरोचा मित्र. हा दुर्गा भागवतांच्या कृपेने जे आपण वॉल्डन काठी विचारविहार वाचत असू त्याच्यातला हा विचारवंत. निसर्गावर प्रेम असलेला आणि मानवी संस्कृतीची वाटचाल जी शहरीकरण, औद्योगिकरण म्हणजे निसर्गाला नाश करणे आणि माणसाने माणसाचं केलेलं शोषण यावर आधारित आहे, ही दिशा बरोबर नाही असं तेव्हा म्हणणारे त्याच्यातला हा होता राल्फ वॉल्डो इमर्सन. इमर्सनचं वाक्य आहे, मेक्सिको विल पॉयझनस,
की आपण मेक्सिको गिळंकृत करायला निघालेलो आहोत, हे मेक्सिको आपल्यामध्ये विष निर्माण करेल, मेक्सिको विल पॉयझन अस. ते केलंच. का केलं? जिंकलेली सगळी राज्य मेसन डिक्सन लाईनच्या दक्षिणेची होती. त्या राज्याला स्वातंत्र्य तर होतच की तुमच्या राज्यामध्ये गुलामी तुम्ही ठेवायची का नाही ठेवायची. टेक्सास राज्य आलं, टेक्सासनी गुलामी मान्य केली, क्रमाक्रमाने हे पुढे करत गेले. पण गुलामीच्या प्रश्नावर मतभेद निर्माण होतील. पुढे कॅलिफोर्निया आलं. कॅलिफोर्नियात पहिल्या दिवसापासून स्लेव्हरी, गुलामीला घटनात्मक मान्यता नव्हतीच. पण राज्यांच्या मधला हा बॅलन्स मेक्सिको जिंकून घेतल्यामुळे आपल्याला वाटेल आपण मेक्सिको गिळंकृत करायला निघालो, पण मेक्सिको विल पॉयझनस. या सुमाराला क्रमाक्रमाने अमेरिकेच्या राजकारणामध्ये लिंकनचा उदय चालू होतो. अब्राहम लिंकन. आणि इथपासून पुढे आता लिंकन चित्रात येतो. 12 फेब्रुवारी 1809 ला लिंकनचा केंटकी राज्यामध्ये जन्म झाला. लिंकनचे आईवडील एकदम साधे होते, छोटे मोठे व्यवसाय करणारे होते आणि फसतच गेले. थॉमस लिंकन, लिंकनचे वडील, वेगवेगळे व्यवसाय करत गेले, शेती करत गेले, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी असं करत गेले. काय कुठंच त्यांचं टिकलं नाही, म्हणून केंटकी राज्य सोडलं. उत्तरेला इलिनॉय नावाचं राज्य आत्ता नव्याने उदयाला येत होतं. त्याच्या वाटेवर आधी थोडा काळ वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम झाले. इलिनॉयमध्ये पोहोचले, स्प्रिंगफील्डच्या जवळ. लिंकन लहान असताना त्याची आई गेली. त्याच्या काही वर्षांनंतर थॉमस लिंकननी लिंकनची सावत्र आई सारा जॉन्सन, तिचं नाव जॉन्सन, तिच्याशी विवाह केला. थॉमस लिंकन आणि सारा जॉन्सन यांच्या विवाहाची जी कहाणी आहे, हिची 4 वाक्य जरी झालेले संवाद त्यांच्यातले, ह्याला म्हणतात क्विंटेसेन्शियल अमेरिकन. हे शेजारी शेजारी राहत होते. थॉमस लिंकनची पत्नी गेलेली, मिसेस जॉन्सनचा पती गेला. घर शेजारी शेजारी. एक दिवस थॉमस लिंकन उठला आणि मिसेस जॉन्सनला जाऊन भेटला आणि प्रपोज केलं. त्याने प्रपोज केल्याचं पहिलं वाक्य आहे की मला बायको नाही आणि तुला नवरा नाही, आपण लग्न करू. मिसेस जॉन्सननी पहिलाच प्रश्न विचारला लग्न करूच्या प्रपोजलला. ती लाजली का? तिने डाव्या पायाने अंगठ्याने जमीन उकरणं चालू केलं का? अमेरिकन पदर जो काय असेल तो असा करत मम्मीला विचारून सांगते बरं का? ही उत्तरं सध्या मुलं देतात, ती गोष्ट वेगळी. थॉमस लिंकननी जाऊन विचारलं तुला नवरा नाही, मला बायको नाही, लग्न करूयात का? तिचा पहिला प्रश्न होता मला मुलं आहेत, त्यांचं काय? थॉमस लिंकन म्हणाला की नो प्रॉब्लेम, आपण एकत्र येऊ त्यावेळेला आपली एकत्र फॅमिली. मग तिचा दुसरा प्रश्न होता की माझ्यावर कर्ज आहे, त्याचं काय? थॉमस लिंकन म्हणाला ते कर्ज मी टेक ओव्हर करतो. ती म्हणाली मम्मी लग्न करते. खाट 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 4 वाक्य म्हणायचं, ते स्ट्रेट फ्रंटल, जे म्हणायचं ते म्हणायचं, त्याच्यामध्ये आडपडदा नाही. आमचं तसं काय नाही बरं का. खरं म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी पळून जायचं, आई बापानी पकडलं असतं म्हणायचं की नाही हो काय, आमच्या भावा बहिणीचं नाते कन्फर्म होईपर्यंत खाटकन जाऊन खटाखट असतील ते प्रश्न. गमतीने का वेळेला मी आत्ता सुद्धा अमेरिकन समाज व्यवस्थेचा, मीच काय अनेक जण सांगतात की कुटुंब ओळख कसं करून देतं, नवरा बायको त्यांची मुलं असं मिळून भेटलेच म्हणजे नवरा बायको एकत्र असलेच. आता आपण ऐकतो की डायव्होर्सचं प्रमाण म्हणे फार आहे, तो गैरसमज आहे बरं का. तो गैरसमज आहे, लक्षात घ्या. फॅमिलीला अजूनही अमेरिकेत, आत्ताच्या वर्तमान अमेरिकेत सुद्धा व्हॅल्यू आहे. पण जर मॉडर्न फॅमिलीला इंट्रोड्यूस करून द्यायचं असेल, आपलं सांगायचं असेल, तर ते सांगायचं की ही माझी मुलं, ही हिची मुलं, ही आमची मुलं. लिंकनला आपली आई लहानपणी गेल्यामुळे आई आठवत नसेल, पण लिंकनचा खूप चांगला सांभाळ ही जी स्त्री होती तिने छोट्या अब्राहम लिंकनचा चांगला सांभाळ केला. हा लहानपणापासून अब्राहम लिंकन क्रॅकपॉट म्हणजे एकीकडे तो कचकावून व्यायाम पण करायचा, दुसरीकडे ज्यांनी लहानपणी लिंकनला पाहिले त्यांनी लिहून ठेवले की ह्याला बघावं तेव्हा हा वाचत बसलेला. वाचन पण आणि व्यायाम पण. वयाच्या 8व्या 10व्या 12व्या वर्षाच्या आसपास त्यांनी 2च प्रसंग आहेत, ते लिंकन घडवण्यामधले महत्त्वाचे प्रसंग आहेत. त्याचं लिंकनच्या पुढच्या सगळ्या वर्तणुकीवर परिणाम आहे. वडिलांशी लिंकनचं फारसं पटलं नाही खरं म्हणजे, पण आईशी, ही सावत्र आहे, तथाकथित सावत्र आहे, या आईशी मात्र चांगलं पटलं. तिने सांभाळ चांगला केला. ॲबे 8 वर्षाचा असताना त्यांनी बंदुकीने कोंबडी मारली. ती फडफड फडफड उडणारी कोंबडी, तिला बंदुकीची गोळी लागली, ती मरून पडली, ती तरफडत मरून पडली, रक्तबंबाळ. ते जे अब्राहम लिंकनच्या डोक्यात बसलं. ॲक्च्युली लिंकननी उरलेलं आयुष्यभर बंदूक हातात धरली नाही. देशाच्या एकात्मतेचं संरक्षण करायला त्याने रक्ताचे पाठ वाहिले, पण लिंकन वृत्तीने हिंसक नव्हता, त्यामुळे त्याला हा तोल सांभाळता आला. त्या 8व्या वर्षीच्या कोंबडीत आहे
आणि असाच 10-12 वर्षाचा असताना त्यांनी केव्हा तरी एकदा गुलामांचा व्यापार पाहिला, बाजार पाहिला. गुलामांच्या बाजारात भर चौकात निग्रोजनं उभं केलेलं होतं विवस्त्र, आणि त्याच्यामध्ये चबुतऱ्यावर एक छोटी मुलगी उभी होती. आणि जो गोरा मालक वर्णन करतोय तो तिचं सगळं लैंगिक वर्णन करून सांगतोय की हिला जो गोरा विकत घेईल त्याचे खूप फायदे होतील. आणि त्या मुलीला सांगतोय वळून दाखव, चालून दाखव. जो मालक त्याची लिलाव होतोय हे दृश्य लिंकननी पाहिलं ते त्याच्या मेंदूवर ठसलेलं होतं. गुलामी मानवतेच्या विरोधीच आहे, अमेरिकेतून ती गेली पाहिजे. त्यामुळे राष्ट्राची एकात्मता टिकवणे आणि गुलामी दूर करणे या क्रमाने प्राधान्य होतं. पुढे तर वारंवार लिंकननी सांगितलेलंच आहे की गुलामी घालवणे हे माझं पहिलं काम नाही, ती गेली पाहिजे असं माझं मत आहे. पण राष्ट्राध्यक्षा नात्याने आणि आधी निवडणूक लढवताना, ती राष्ट्राध्यक्षाची लढवताना आणि त्याच्या आधी सेनेटरची सुद्धा लढवताना पुन्हा पुन्हा लिंकन सांगतोय की माझं पहिलं उद्दिष्ट देशाची एकात्मता टिकवणे हे आहे. पुढे ती देशाची एकात्मता टिकवण्याच्या स्ट्रॅटेजीतलं महत्त्वाचं पाऊल ठरेल की आता गुलामीच्या मुक्तीचा जाहीरनामा काढा. तो गृहयुद्धाच्या काळामध्ये ती गोष्ट आपण ऐकणार आहोत, ते त्यांनी निर्माण केलं. गुलामीच्या प्रश्नावर लिंकनची जी भूमिका आहे तिचं खरं म्हणजे नाव ग्रॅज्युअलिझम हे आहे. उत्तरेला ज्या काही वसाहतींच्या मध्ये आधी गुलामी होती तिथून ती क्रमाक्रमाने गेली होती. कशी गेली होती? हळूहळू गुलामांना मुक्तता दिली होती. ती देण्याकरता जे गुलामांचे मालक होते त्यांना नुकसान भरपाई दिलेली होती. कारण अमेरिकन राज्यघटनेतलं एक जे कायदेशीर तत्व आहे त्याचं नाव आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, की जे घडायचं ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. गुलाम हे गोऱ्या मालकांची प्रॉपर्टी मानले गेले, पण ती माणसं आहेत त्यामुळे त्यांना मुक्ती द्यायची असेल तर ही जी प्रॉपर्टी तुम्ही काढून घेताय तिची नुकसान भरपाई मालकांना दिली गेली पाहिजे. पण क्रमाक्रमाने ते होत गेलं. किंवा पुढे पुढे असं मग ठरत गेलं की समजा एखादा निग्रो गुलाम आहे गोऱ्या मालकाचा, मालक त्याला शब्द द्यायचा की तू गुलाम आहेस, ठीक आहे, तुझी मुलं नसतील गुलाम. तिथून पुढे मुक्तता. एवढंच नाही तर तो मालक त्या आपल्या गुलामाच्या मुलांच्या शिक्षणाची वगैरे सुद्धा सोय करायचा. असं करत करत उत्तरेची संपली होती. लिंकन आज ना उद्या मनात ही अपेक्षा आशा बाळगून होता की याच क्रमाने दक्षिणेची सुद्धा गुलामी संपली पाहिजे. पण राष्ट्राची एकात्मता टिकवण्याकरता लिंकनचं सगळं चरित्र पाहताना गंमत वाटत राहते. मला वाटतं इथल्या बहुसंख्य जणांनाही मान्य होईल ते म्हणजे खरं म्हणजे प्रेरणा वाटत राहते. का वाटत राहते? जर लिंकनचे विजय किती आणि लिंकनचे पराभव किती असे जर पारड्यात ठेवायचे झाले तर पराभवांची संख्या जास्ती आहे, हारला ही संख्या जास्ती आहे. एकूण मिळून लिंकनने जर 20-22 निवडणुका लढवल्या असतील तर त्यातल्या 2 किंवा 3च जिंकल्या, बाकीच्या हारलाय. एकदा जिंकली इलिनॉय राज्याचा आमदार म्हणजे राज्याचा काँग्रेसमन, ती जिंकली एकदा. सिनेटची एकदा जिंकली, त्यानंतर जी जिंकली ती डायरेक्ट राष्ट्राध्यक्षाचीच, मध्ये हारतच गेला. लिंकनचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा खरं म्हणजे सुखापेक्षा दुःखाने वेदनेने जास्ती भरलेलं आहे. तरुण वयामध्ये लिंकनचं ॲन रुटलेज नावाच्या एका टिपिकल अमेरिकन म्हणावे अशा मुलीवर प्रेम होतं. आजारपणामध्ये ती गेली. खरं म्हणजे वर्षानुवर्ष अशी की त्यातून लिंकन सावरलेला नव्हता. आणि सावरलेला नव्हता म्हणजे इतका सावरलेला नव्हता की त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. त्यांनी मनाशी मान्य केलं होतं, अनेक मित्रांना पत्र लिहून मोकळा झाला होता की या आयुष्यात माझ्याच्यानी काही जमेल असं नाही, या आयुष्याला काही अर्थ उरलेला नाही. अशी वर्षानुवर्ष गेल्यानंतरही मेरी टॉड नावाच्या मुलीशी त्याचे संबंध आले, प्रेम बसलं, लग्न करायचं ठरलं. लग्न करायचं ठरल्यानंतर सुद्धा लिंकन मित्राला कळवतोय की माझी मनस्थिती नीट नाही, मी लग्न करून एका मुलीवर अन्याय तर करत नाही ना, मी जगण्याच्या लायकीचा नाही. आणि लिंकननी आत्महत्येचे विचार करून झालेले आहेत. आणि हे वर्ष 1840-41, खरं म्हणजे ॲज लेट ॲज दॅट. लिंकन 31 वर्षाचा आहे. लिंकनचं लग्न 1841 साली म्हणजे वयाच्या 32व्या वर्षी झालंय. आणि तरी वयाच्या 32व्या वर्षी लिंकन आपल्या मित्राला पत्र लिहिताना म्हणतोय की माझं कशात चित्त नाही. त्याला ॲन रुटलेज पण आठवत राहते, त्या दुःखातनंही सावरलेला नाहीये. मेरी टॉडवर प्रेम बसलं, मेरी टॉड पण त्याला म्हणाली विवाह करूयात वगैरे. झालाय विवाह, मुलं बाळं झाली. लिंकनचा संसार कधी सुखाचा नव्हता. मेरी टॉड म्हणजे नंतरची मेरी लिंकन, हिला त्यावेळच्या इलिनॉय राज्याचा एक अतिशय विख्यात पॉलिटिशियन स्टीफन डग्लस यांनी पण मागणी घातलेली होती. म्हणजे हा हिंदी पिक्चरच्या पण थोबाडात मारेल असा ट्रायंगल आहे. मेरीला एका वेळी स्टीफन डग्लस जो प्रसिद्ध होता, इलिनॉयच्या राजकारणात खूप अग्रगण्य होता आणि इलिनॉयच्या राजकारणात तरी समजलं जायचं की राष्ट्रपती डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर होईल स्टीफन डग्लस. त्याच्या तुलनेमध्ये ॲबे लिंकन
हा असा उंच होता, ताडमाड होता. स्टीफन डग्लसही दिसायला काही फार सुंदर होता असं नाहीये, तो बुटका होता. तो काही फार हँडसम, TDH, टॉल, डार्क, हँडसम वगैरे असं काही नव्हतं त्याचे. ते असं गेलं की ओ व्हॉट अ मॅन, असा स्टीफन डग्लसही नव्हता. पण अब्राहम लिंकनची एव्हाना उंची 6 फूट 4 इंच, ताडमाड. त्यांनी दाढी आधीपासून ठेवलेली नव्हती, खप्पड चेहरा, चेहऱ्यावर सगळ्या विश्वाची चिंता करत असल्याचे कायम भाव. लिंकनपाशी उत्तम वक्तृत्व होतं, त्यांनी कमावलेलं होतं आणि ते स्वयंभू होतं. आणि लिंकनपाशी हजरजबाबी वृत्ती पण होती, पण बाह्य रूपामध्ये काही असं शिडशिडीत आणि 6 फूट 4 इंच उंचीचा असा ताडमाड. अपयशी, ज्याची वकिलीची प्रॅक्टिस सुद्धा धड चालत नाही, कारण तो वकिली पण प्रामाणिकपणे करायचा, त्याला कोण केसेस देणार, त्यामुळे धड त्याची वकिली पण चालायची नाही. असे 2 वर सांगून आले. त्यातनं मेरी टॉडनी निवड अब्राहम लिंकनची केली. का केली? मेरी टॉडनी विवाह करताना तिच्या मैत्रिणीला सांगून ठेवलं होतं की लिंकन प्रेसिडेंट होणार आहे, ॲबे प्रेसिडेंट होणार आहे, स्टीफन डग्लस होणार नाही. ह्याला काय म्हणायचं? फेमिनाईन इंट्युशन. तिने विवाह केला, पण ह्यांचं दोघांचं वैवाहिक आयुष्य कधीही सुखाचं नव्हतं. विवाहाच्या काही काळानंतर मेरीचं अब्राहमवरचं मन पण उडालं आणि तिला आपली माल खराब लागल्याची भावना तयार व्हायला लागली. पण लिंकन बद्दल उरलेलं आयुष्यभर मेरी टॉडनी फक्त शिव्याच दिलेल्या आहेत, वाईटच बोललेली आहे की ह्या लिंकन गबाळ्या होता, इस्त्रीचे कपडे घालायला त्याला परवानगी नव्हती, तंगाळ्या होता, उंचच्या उंच. कुठल्याही बायकोची इच्छा असतेच ना, नटी सोडून बाकी सगळ्याच स्त्रियांना आपला नवरा हँडसम हवा असतो. हा नवरा बावळट सारखे काहीतरी कपडे, त्याचं कशाकडेच लक्ष नाही, केस विस्कटलेले असायचे, घरातलं सामान विकून. मेरी टॉड अतिशय पर्टिक्युलर, सगळं जागच्या जागी पाहिजे, सगळी स्वच्छता, सामान सुमान कसं नाही. याला त्याच्या कशाचंच काही नाही. ह्याच्या विचारात शिस्त नाही, ह्याच्या वाचनात शिस्त नाही, ह्याच्या जगण्यात शिस्त नाही. हा झोपला म्हणजे झोपायचाच, उठला म्हणजे झोपायचा नाही. एकदा उठला तर झोपायचा नाही, झोपला तर तासन तास पुढचे 22 तास झोपलायचं असे. ती वैतागली संसार चालवायला. तिने शिव्या पण चालू केली. तिने आपल्या मैत्रिणींना लेखीत ही वर्णनं की ॲबे इज गुड फॉर नथिंग, त्याचा काही उपयोग नाही, ॲबे इज होपलेस. निवडणूक प्रचारांच्या मध्ये सुद्धा ती मेरी अब्राहम लिंकन बरोबर कधी गेली नाही. राज्याच्या काँग्रेसमनेला नाही, सिनेटरची लढवताना नाही, प्रेसिडेंटची लढवताना सुद्धा नाही. दरम्यानच्या वर्षात स्टीफन डग्लसचं लग्न झालं होतं. स्टीफन डग्लसची पत्नी अतिशय सुंदर होती. पुढे प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये हे दोघं एकमेकाचे प्रतिस्पर्धी होते. म्हणून म्हणतोय की हिंदी पिक्चरच्या थोबाडात मारेल असा प्लॉट आहे हा. आणि जे काय अमेरिकी राजकारणाचं चित्र आहे त्याच्यामध्ये पब्लिक डिबेट हेही आहे, पण फॅमिली व्हॅल्यू, त्यामध्ये प्रचार करताना पत्नी शेजारी आहे, भरे घरी गेल्यानंतर ती कानाखाली वाजवत असेल, पण शेजारी हातात हात घेऊन नीट उभी आहे, अशी ते पब्लिक प्रोजेक्शन आहे. हा ॲबे लिंकन एकटा जायचा. अनेकांच्या कुत्सितपणाचा लिंकन हा विषय होता. हे असे पाय लांबच्या लांब ना, पुरुषाचे पाय लांब हे सौंदर्याचं लक्षण नाही. लिंकनचे लांबच्या लांब टंगाळे पाय. निवडणूक त्याने लढवायला सुरुवात केल्यानंतर त्याची टिंगल करण्याकरता निवडणुकीच्या प्रचारात की हा कसला आहे, याचे बघा पाय कसले, त्याचे केवढे लांब पाहिजेत. एका निवडणूक प्रचार सभेमध्ये खवचटपणाने पत्रकारांनी लिंकनला प्रश्न विचारला की माणसाचे पाय किती लांब असावेत असं तुम्हाला वाटतं? पब्लिकली विचारलेला प्रश्न आहे, 4 चौघात विचारलेला. माणसाचे पाय किती लांब असावेत? हाऊ लॉंग डू यू थिंक मॅन्स लेग्स शुड बी? डोळ्याची पापणी न लवता लिंकन म्हणाला, जस्ट इनफ टू रीच द ग्राउंड. जमिनीपर्यंत पोहोचावेत इतपत लांब असावेत. लिंकनच्या हजरजबाबीपणाचे तर असे तर कितीतरी किस्से आहेत. पुढे राष्ट्रपती झाल्यानंतर एक दिवस लिंकन बसलेला होता राष्ट्राध्यक्ष निवासामध्ये. ऑफिसला निघण्याची वेळ झाली, शूज बांधत होता, तर एक माणूस आला, कोणतरी होता तो भेटायला येणारा. तो काहीतरी लिंकनकडे पेट्रोनेज मागायला. अमेरिकन पॉलिटिकल सिस्टीमला नावच स्पॉइल्स सिस्टीम आहे. स्पॉइल्स सिस्टीम म्हणजे निवडून आलेला राष्ट्रपती विविध पदांच्यावर त्याच्या पसंतीची माणसं नेमतो. याला दुसरं छान नाव आहे ते म्हणजे विनर टेक ऑल, जिंकणाऱ्याला सगळं मिळतं. आत्ता सुद्धा अमेरिकन राष्ट्रपती जो नव्याने निवडून येतो तो एकूण अमेरिकेमध्ये 55,000 पदं नियुक्त करतो. माणसं विविध पदांवरची आधीच्या ॲडमिनिस्ट्रेशनची माणसं ऑटोमॅटिकली रिझाईन करतात. 55,000 आकडा केवढा मोठा आहे. नुसता 55,000 ऐकून काही जण एकमेकाकडे पाहाल, पण आता मी तुम्हाला समजा सांगितलं की भारताच्या एकूण IAS ऑफिसर्सची संख्या 5,500 आहे, IPS ऑफिसर्सची संख्या 3,800 आहे, आणि मग बाकी रेव्हेन्यू सर्व्हिस, इन्कम टॅक्स वगैरे वगैरे जरी धरले तर भारताचं अख्खं ॲडमिनिस्ट्रेशन चालवणाऱ्या एकूण अधिकाऱ्यांची टॉप क्लास 1, सुपर क्लास 1 तथाकथित वगैरे, म्हणजे आम्ही सरकारचे जावई
ही एकूण संख्या 25,000च्या आसपास निघेल. 110 कोटींचा हा देश 25,000 अधिकारी चालवतात. भारतीय राजकारणात ही कल्पना करा की एखादा पंतप्रधान निवडून आल्यावर त्याला जर अधिकार दिले की ही 25च्या 25,000 माणसं बदलायच्या तुला पॉवर्स आहेत, तुला हवी ती 25,000 तिथे नेम, तर अर्थात भारताचा राडा होईल याची आपल्यालाही खात्री असेल. दुर्दैवाने होतोय त्यापेक्षा जास्ती होईल. कारण माणसांच्या नियुक्तीचं तिथलं सूत्र आहे गुणवत्ता, आमचं सूत्र आहे वशिलेबाजी. तुझा चेहरा मला आवडतो का, तू मला पाकिट आणून देतो का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं आडनाव माझ्या आडनावाच्या सोयीचं आहे का. लिंकन राष्ट्रपती असताना कुठलं तरी असं पद मागायला त्याच्याकडे एक माणूस आला होता. लिंकननी त्याला टाळायचा प्रयत्न करून झाला होता. ते पण ते जे चिकटतात लोंबणारे असतात ते असे सहजासहजी टाळता येत नाही, त्यामुळे तो आलाच होता, व्हाईट हाऊसवर आलाच होता. तो उभा होता, ऑफिसात निघायचं होतं, लिंकन शूज बांधत होता. तर लिंकनला शूज बांधताना पाहून आश्चर्याने ह्या माणसाने विचारलं की अरे च्या शूज तुम्ही बांधता, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. या माणसाचा प्रश्न होता, ओ माय गॉड, यू टाय लेस ऑफ युअर ओन शूज. लिंकन म्हणाला, येस, हुज शूज डू यू टाय. माझे बूट मी बांधतो, तू कोणाचे बांधतोस. पहिलीच जी निवडणूक त्यांनी लढवली काँग्रेसमन राज्याचा, इलिनॉय राज्याचा निवडणूक काँग्रेसमन, ती त्यांनी जिंकली. काही काळासाठी काँग्रेसमन झाला. पुढे त्याला वाटलं आता खासदार व्हावं. खासदारकीच्या निवडणुकीला त्याच्या विरुद्ध जो उभा केला होता हा एक होता फादर, ख्रिश्चन मिशनरी, त्याचं नाव पीटर कार्टराइट. लिंकन पब्लिक आयुष्यामध्ये सांगायचं की माझा ते धर्म वगैरेवर माझा काही विश्वास नाही. जीसस ख्राइस्ट असेल का, त्याच्या बोलण्यामध्ये गॉडचा उल्लेख अनेक वेळा आहे, पण संस्थात्मक गॉड, चर्च, ह्याच्यावर काही लिंकनचा फारसा विश्वास नव्हता. लिंकन काही फार धर्मश्रद्ध होता वगैरे अशातलंही चित्र नाही. उलट इनफॅक्ट लिंकन तर अनेकदा आपल्या मित्रांना बोलताना सांगायचं की त्याच्या तत्वज्ञानाचं नाव काय, तत्वज्ञानाचं नावच आहे स्वार्थ. लिंकन सांगायचं माणूस स्वार्थासाठी काम करतो. लिंकन आणि त्याचा एक मित्र एका जवळच्या जंगलामध्ये शिकारीला गेले, घोड्यावर बसलेले. परत येताना एका दलदलीमध्ये कुत्रं फसलेलं होतं, केकाटत होतं आणि ते ओढलं जात होतं दलदलीमध्ये आतमध्ये. पुढे गेलेला लिंकन त्याच्या मित्राबरोबर थांबला, मागे आला, दोराचा एक गळफास तयार केला आणि तो सरसरत त्यांनी टाकला तो त्या कुत्र्यामध्ये. त्या कुत्र्याला लिंकननी ओढून बाहेर काढलं आणि मग त्या कुत्र्याला सोडला आणि मित्राबरोबर हे निघाले. ते निघाल्यानंतर हा मित्र म्हणाला की तू फार सांगतो माणूस नेहमी स्वार्थी आहे वगैरे, पण आत्ताच तुझं वागणं बघ की तू जीवदया करणारा, तुझी प्रेरणा जीवदया, नाही तर त्या कुत्र्याला वाचवण्याचं कारण काय होतं, म्हणजेच तुझाही निस्वार्थी अल्ट्रुइस्टिक वृत्तीवर तुझा विश्वास आहे. लिंकननी उत्तर दिलं की मी त्या कुत्र्यावर उपकार करण्याकरता काय मी त्याला सोडवलेलं नाही. दलदलीत फसणारं केकाटणारं कुत्रं तसंच पाहून मी जर पुढे गेलो असतो तर मला आजची झोप सुखाची लागणार नाही, म्हणून मी त्या कुत्र्याला वाचवलं. हेवा वाटावा असं लिंकनचं आयुष्य आहे. आपल्याला ते ऐकत आपल्याच्यानी जमेल ते काम भारत मातेच्या उत्थानासाठी आम्ही करू हे म्हणण्याच्या प्रार्थनेसाठी आता डोळे मिटायचे. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी. मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. अहंता गळावी अभंगास म्हणता, अहंता गळावी अभंगास म्हणता. तपस्येत तल्लीन आतून होता, तपस्येत तल्लीन आतून होता. प्रतिभे समस्तीत आकार यावे, प्रतिभे समस्तीत आकार यावे. उरी उत्तमाचेच ओंकार गावे, उरी उत्तमाचेच ओंकार गावे. हवी फक्त उन्मुक्त
उन्मुक्त निर्माण शक्ती हविभक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती जरी एक अश्रू पुसायास आला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला तरी जन्म काहीच कामास आला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला हविभक्त उन्मुक्त निर्माण शक्ती हविभक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती 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 नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती